पहिली बातमी आहे सर्वसामान्यांसाठी सगळ्यात मोठी, कारण तुमचा EMI आता कमी होणार आहे. घरापासून कारपर्यंत सर्व कर्जाचे व्याजदर स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दर 0.25% कमी करून 6%वर केले. बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूप महत्त्वाचा असतो. यामध्ये घट झाल्याने कर्जाचा EMI कमी होतो, तर यामध्ये वाढ झाली तर EMI मध्येही सुद्धा वाढ होते. रेपो रेट कमी झाल्याचा सामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. आता RBIच्या या निर्णयाचा तुमच्या EMI वर काय फरक पडणार आहे, किती कमी होणार आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. सध्याचा EMI 42,603 तर नवीन 41,822 रुपये. सध्याचा EMI 34,083 रुपये तर नवीन EMI 33,458 रुपये. बातमी खळबळजनक आहे. राज्यात खळबळ उडवणाऱ्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिरातल्या तब्बल 13 पुजाऱ्यांचा या ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती मिळते. तर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादीच आता मागवली. 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर आपण ड्रग्ज संदर्भात धाराशिव पोलिसांनी स्वतःहून कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच वेळी आपण 3 आरोपींना गाडीसह आणि जवळपास 49 ग्रॅम ड्रग्जसह त्या ठिकाणी अटक केली होती. जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या व्यवसायाचे आहेत, हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणातले आरोपी असलेल्या या पुजाऱ्यांच्या देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं आता पुजारी मंडळाने सांगितलं. 3 वर्षापासून तुळजापुरात सुरू असलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये या तस्करी रॅकेट विरोधात पुजारी मंडळानं पहिल्यांदाच आवाज उठवल्याचा दावा विपिन शिंदे यांनी केलाय. हे गाव पूर्ण जवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार, एक माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेले आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे. पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहे. काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे. भारताची सांस्कृतिक केंद्र असलेल्या या मंदिरांमध्ये असं होत असेल तर हा प्रकार नक्कीच गंभीर आहे. आपण वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे मुंबईतल्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काळात दिल्लीत NIA कोठडीत ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्याला मुंबईत आणून त्याच्यावर खटला चालवला जाईल. तहव्वूर राणाला मुंबईत आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीतच ठेवलं जाईल, अशी माहिती आता दिल्ली आणि मुंबईतील दोन्ही कारागृहांना सज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 2008च्या मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा जीव गेला होता. त्या प्रकरणी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता हा कोण आहे? मुंबईवरच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा हा मास्टरमाइंड आहे. तहव्वूर राणा हा ISIS आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाची मदत झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोत FBI कडून राणाला अटक करण्यात आली. दहशतवादी तहव्वूर राणा हा 15 वर्षांपूर्वी शिकागोत चालवायचा ट्रॅव्हल एजन्सी. डॅनिश वर्तमानपत्र लेजंड्स पोस्टमनवरच्या हल्ल्याचा राणा सूत्रधार. वर्तमानपत्रावरील हल्ला प्रकरणात राणाला 2013 मध्ये 14 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. NIA प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे. 26/11च्या हल्ल्यात स्वतः सदानंद दातेंनी दिला होता दहशतवाद्यांचा लढा. आता याच राणांना चौकशीचे अधिकार दिलेत. राणाला भारतात आणण्यासह कसून चौकशी करावी अशी सदानंद दातेवर जबाबदारी देण्यात आली आहे. दातेंनी आपल्या छोट्या टीमसह या कामा रुग्णालयावर दिलं हल्ल्याला तोंड. हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी वाचवले होते अनेकांचे प्राण.
पुढची बातमी आहे अमेरिका आणि भारतासंदर्भातली। भारतावर अमेरिकेने 26% आयात कर लादलाय, जो आजपासून लागू झालाय। सकाळी 9:31 हा निर्णय लागू झाला। आजपासून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या प्रत्येक भारतीय वस्तूवर 26% कर आकारला जाणार आहे। ट्रम्पच्या कर लादण्याच्या निर्णयावर औषधांवर सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे। भारतातून अमेरिकेत स्वस्त औषधं जातात, तसंच कृषी उत्पादन क्षेत्र, कापड उद्योग, ज्वेलरी सेक्टर या क्षेत्रात सुद्धा मोठा परिणाम होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। ऑटो इंडस्ट्रीला सर्वाधिक धक्का बसणार आहे। अमेरिकेतील विक्रीवर परिणाम होणार आहे। औषधांच्या किमती वाढणार आहेत। फार्मा कंपन्यांवर परिणाम होणार आहे। दुग्धजन्य पदार्थ महागणार, ग्राहकांच्या खिशाला फटका। डायमंड आणि ज्वेलरी उद्योग अडचणीत, निर्यातीवर परिणाम। केमिकल आणि मेडिकल उपकरण कंपन्यांसाठी धोक्याची घंटा। आता याच डोनाल्ड ट्रम्पमुळे कोकणातल्या मच्छीमारांना सगळ्यात मोठा फटका बसलाय। टॅरिफमुळे कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार आहे। कोळंबीसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे। वन्नामेई नावाच्या कोळंबीला अमेरिकेत सगळ्यात जास्त मागणी असते, मात्र टॅरिफमुळे निर्यातीवर याचा मोठा परिणाम झालाय। निर्यात घटल्यानं स्थानिक बाजारात कोळंबीचे दर गडगडलेत। घाऊक बाजार 250 रुपये किलो असणारी कोळंबी आता 70 रुपये किलो भावांनी मिळते। अमेरिकेने तो आता 6%चा 26% टॅरिफ केला आहे, त्यामुळे निर्यातीवर भरपूर परिणाम पडला आहे, कोळंबीच्या निर्यातीवर। कारण कोळंबीची भरपूर मागणी असते अमेरिकेला, तर आता जो टॅरिफमुळे रेट वाढल्यामुळे एक्सपोर्ट कमी होईल याची शक्यता आहे आणि आमच्या इकडे काय होईल, याचा दर कमी होईल, त्यामुळे याचा परिणाम आम्हाला भुगतावा लागणार आहे भविष्यामध्ये। हे व्यापार युद्ध पाहता भारताने आता एक ब्रँड म्हणून उदयास यायला हवं अशी गरज निर्माण झाली आहे। जाऊया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे आपल्या राजकीय वर्तुळातून। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर अवतारी पुरुष आहेत, ही स्तुतीसुमनं उधळली आहेत भाजप खासदार कंगना रनौत यांनी। मात्र यावरूनच ठाकरे गटाने त्यांच्यावर पलटवार केले। मोदी जर विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवर त्यांनी सुदर्शन चक्र सोडावं अशी बोचरी टीकाच राऊतांनी आता केली आहे। जब नरेंद्र मोदी जी 2014 में आए तो इसीलिए कहा जाता है कि वो साधारण मानव नहीं है, वो एक अवतार है। जो ये सरकार है, हम भी इस ऐतिहासिक वक्त का हिस्सा बनना चाहते हैं जब हमारे भारतवर्ष का उद्धार हुआ था। ये ऐतिहासिक वक्त हमेशा इतिहास में याद रखा जाएगा कि जब ये भारत तो आजाद हुआ होगा तब, लेकिन असली आजादी जब इसका उद्धार हुआ तो इस वक्त पे हुआ, तो हम भी जो है इसका हिस्सा बनना चाहते हैं। ट्रम्प तिथे भारताला धुतो आहे आणि विष्णूचे अवतार गप्पा आहेत। अख्खं जग उठलंय ट्रम्पच्या विरोधामध्ये, त्याच्या टेरिफच्या विरोधामध्ये, आणि फक्त एकच देश तोंडामध्ये गोळा घालून बसलाय, तो म्हणजे आपला भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान। देव आहेत ना, विष्णूचे अवतार आहेत ना, मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवानं ट्रम्पवर। अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध चांगलंच भडकल्याचं पाहायला मिळतंय, कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 104% आयात कर लावले। आजपासूनच हा निर्णय लागू होणार आहे। अमेरिकेने सगळ्यात आधी चीनवर अगदी 34% टॅरिफ लादला होता। प्रत्युत्तर म्हणून चीनने सुद्धा तेवढाच आयात कर अमेरिकेवर लादला। मात्र आता ट्रम्प यांनी यात आणखी वाढ केली आहे आणि चीन आणि अमेरिकेतल्या या व्यापार युद्धाचे परिणाम जगातल्या इतर देशांवर सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। ट्रम्प यांनी 104% कर लादताच चीननं ब्रह्मास्त्र काढलंय। हॉलिवूड चित्रपटांना चीनमध्ये बंदी घालण्याचा विचार सुरू आहे। चीनमध्ये हॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातली तर अमेरिकेचं कोट्यावधींचं नुकसान होऊ शकतं। 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांनी चीनमध्ये मोठी कमाई केली होती। चीननं हॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातल्यास किती फटका बसू शकतो आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। ट्रम्पचा चीनवर 104% आयात कर, चीनचं सडेतोड उत्तर। चीन हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालण्याची शक्यता। चीनची बॉक्स ऑफिस कमाई 17.71 अब्ज डॉलर्स, हॉलिवूडचा वाटा 3.5%। 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांची चीनमध्ये 585 दशलक्ष डॉलर्सची कमाई।
चीननं बंदी घातल्यास हॉलिवूडच्या चित्रपटांचं अब्जावधी डॉलरचं नुकसान. आपण पाहतोय की चीन पुढे पुढे आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. पुढची बातमी आहे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची, कारण आता आधार कार्डची झेरॉक्स कॉपी देण्याची गरज नाहीये. फक्त QR कोड आणि फेस आयडीच्या मदतीनं ओळख पटवता येणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी एक नवीन ॲप लॉन्च केलंय. अनेकदा ओळख पटवण्यासाठी ओळखपत्रासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधार कार्ड घेऊन जावं लागतं किंवा मग त्याची एखादी झेरॉक्स कॉपी आपल्यासोबत ठेवावी लागते. मात्र तेव्हा आधार कार्ड नंबर सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. तेव्हा आता आधार कार्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्रानं नवीन ॲप लॉन्च केलंय. फेस आयडी आणि QR स्कॅनिंगद्वारे डिजिटल पडताळणी. युजर्सच्या परवानगीशिवाय डेटा शेअर केला जाणार नाही. व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्सच्या फोटोकॉपीचीही गरज लागणार नाही. हॉटेल्स आणि विमानतळावर फोटोकॉपी देण्याची आवश्यकता राहणार नाही. नवीन आधार ॲपसह फसवणुकीला आळा, गोपनीयता वाढेल. एक महत्त्वाची बातमी आहे. डॉक्टर सुश्रुत घैसासवर कारवाई होणार आहे अशी सूत्रांनी आता माहिती दिली आहे. 2च दिवसात घैसासांविरोधात कारवाई होणार आहे. आपल्याला माहिती आहे पुण्याच्या केसमध्ये जेव्हा आंदोलनं सुरू झाली तेव्हा सुश्रुत घैसास यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे संशयाची सुई टोचवली जात होती. त्यांनी आता राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होत असण्याची मोठी माहिती मिळते. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. रुग्णालय प्रशासनाच्या नकारामुळे एका डॉक्टरवर कारवाई होणार आहे. आपण पाहू शकतोय या क्षणाची अत्यंत मोठी, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार आहे. सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळते. आपल्याशी गणेश कवडे फोन लाईनवरून जोडले गेलेत. गणेश, काय नक्की प्रतिक्रिया आहे? नक्कीच ज्या पुण्यातल्या प्रकरणात आहे ते डॉक्टर घैसास यांनी जरी राजीनामा दिला असला तरी देखील त्यांच्यावर आता कारवाई होणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते. कारण की या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती चौकशीचा अहवाल देखील आहे तो सरकारला प्राप्त झालेला आणि या अहवालानंतरून या सगळ्या अहवालाचा अभ्यास आता सरकारच्या पातळीवर आहे तो केला जातो. कारण की या संदर्भामध्ये एक महत्त्वाची समिती देखील आहे ती स्थापन केली होती आणि 2च दिवसामध्ये या समितीचा सर्व अहवाल देखील आहे तो सादर केला होता. रुग्णालयाबरोबरच घैसास डॉक्टरवर खरं तर प्रामुख्याने रोष आहे तो पाहायला मिळत होता. कारण की डॉक्टरांनी जी डिपॉझिटची अमाऊंट होती 10 लाख रुपये आहे ते केस पेपरवर लिहून दिलेली पाहायला मिळालेली होती. कारण की जेव्हा डॉक्टरांच्या मंगेशकर दिनानाथचे केळकर आहेत यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की हे डॉक्टरांकडून काय अशा पद्धतीने लिहून देणं हे आमच्याकडे नाहीये. मात्र ते कसं दिलं हा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर आता या अहवालामध्ये देखील आहे ते या सगळ्या बाबी आल्याच असतीलच. त्याचबरोबर घैसास यांनी जरी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा जरी राजीनामा दिला असला तरी देखील त्यांच्यावर आता कारवाई दाटपणे होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते. त्यामुळे आता नेमकी डॉक्टर घैसास यांच्यावर नेमकी कुठली कारवाई केली जाते हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा. आपण पाहतोय की घैसास यांच्यावर आता कारवाई होणार आहे. रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार हॉस्पिटलने दिला नव्हता तर डॉक्टरांनी दिला होता. डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी दिला होता असं आत्ताच्या माहितीतून समोर येत आहे. आणि त्यानंतर आलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आणि त्यानंतर 2 दिवसांनी सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला होता. मात्र त्यांच्यावर आता कारवाई सुद्धा होणार आहे अशी माहिती समोर येते. प्रकरणी काय कारवाई होणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरले. सोन्याच्या दरामध्ये 300 रुपयांची घसरण झाली. सोनं आता 88,500 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. मात्र चांदीच्या दरात वाढ झाली. चांदीचे दर 1,200 रुपयांनी वाढलेत. चांदी आता 91,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याचे दर तब्बल 94,000 रुपये प्रति तोळा इथपर्यंत पोहोचले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होताना आपल्याला दिसते. सोन्यानंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर सुद्धा वाढलेत. मुंबईकरांना आणखी एक धक्का बसलाय. महानगर गॅस लिमिटेडनं CNG आणि PNGच्या दरात वाढ केली आहे. CNGचे दर 1.5 रुपये तर PNGचे दर 1 रुपयानं वाढवण्यात आलेत. आता PNGसाठी 49 रुपये प्रति किलो तर CNGसाठी 80 रुपये प्रति किलो असे दर मध्यरात्रीपासून लागू होतील.
CNG 1.5 रुपयांनी महागला तर PNG 1 रुपयांनी महाग. बातमी तुमच्यासाठी आहे. मुलांनो, इंस्टाग्राम वापरताय तर मग तुमच्या पालकांची परवानगी घ्या, कारण इंस्टाग्रामनं मुलांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम लागू केले आहेत. 16 वर्षांच्या खालच्या मुलांना आता पालकांच्या परवानगीशिवाय इंस्टाग्राम लाईव्ह करता येणार नाहीये. तसंच नग्नता किंवा वाईट कंटेंट पाहता येणार नाहीये. मुलांच्या इंस्टाग्रामवर आता पालक नजर ठेवणार आहेत. तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही आत्ताच सावध व्हायची गरज आहे, कारण तुमचा आयफोन कधीही हॅक होऊ शकतो. ॲपल युजर्ससाठी केंद्रानं हा अलर्ट जारी केलाय. आयफोन, आयपॅड, मॅकबुक सारख्या डिव्हायसेससाठी केंद्रानं एक विशेष अलर्ट जारी केलाय. ॲपलच्या डिव्हायसेसमध्ये अनेक कमतरता आहेत आणि त्यामुळे हॅकर्स तुम्हाला लक्ष्य करू शकतात, असा इशारा केंद्राने दिलाय. सर्वात सुरक्षित म्हणून ॲपल कंपनीच्या उत्पादनांची ख्याती आहे. मात्र गेल्या काही काळात ॲपलचे डिव्हायसेस हॅक केल्याच्या अनेक प्रकार अनेक घटना समोर आल्या होत्या. येत्या 1 मे पासून एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक योजना प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. चांगली कार्यक्षमता आणि खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 11 राज्यांमधल्या 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना अर्थ मंत्रालयाकडून काढण्यात आली. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाच्या या 4थ्या फेरीसह त्यांची संख्या 43 वरून 28 वर कमी होणार आहे. गोदावरीच्या प्रकरणावरून प्रदूषणावरून मनसे आता आक्रमक झाली. थेट गोदावरीच्या पात्रात त्यांनी उड्या मारल्यात आणि आंदोलन केलंय. गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. रामकुंड परिसरात वाहून आलेल्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी होत्या, त्या हातात घेऊन त्यांनी आंदोलन केलं. सर्व जे STP प्लांट आहे हे चालू केले गेले नाहीये. तिथं जे अधिकारी त्या काम करत नाहीये, त्यांनी इथली जी स्वच्छता राखली पाहिजे ती स्वच्छता राखली जात नाहीये. परंतु या भ्रष्ट सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पाण्यात उतरून आंदोलन करतोय. शासनाला इशारा आहे की आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उतरलो. उद्या जनता, साधू संत, महंत सुद्धा याच्यामध्ये भाग घेतील, तुम्हाला जाब विचारतील. हे पाणी पिण्याजोगं व्हावं, कायमस्वरूपी व्हावं, त्यासाठी आमचं आंदोलन आहे. पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी कुंभमेळ्यावरून जो नद्यांचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावरून आता मनसे आक्रमक झाली. पुढे सुप्रिया सुळे काय करतायत पाहूया. भोर तालुक्यातल्या रस्त्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोवर माघार घेणार नसल्याचा निर्धारच सुप्रिया सुळेंनी केलाय. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या धरणं आंदोलन करतायत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केलाय. पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपण पाहतोय की दोन विंडोमध्ये आपण पाहू शकतोय. एके ठिकाणी भोर मधला हा रस्ता आहे, हा 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्यात खड्डे आहेत, खाचखळगे आहेत. त्यासाठी सुप्रिया सुळे आंदोलन करतायत. पुण्यातल्या भोरमध्ये त्यांनी आंदोलन पुकारलंय आणि आज सकाळपासून ते आंदोलन करतायत. काय म्हणते आता बसलोय आम्ही सगळे, वर्तमानपत्र आले बघू. जोपर्यंत आमचा रस्त्याचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी हलणार नाही. आम्ही त्यांना 48 तासाची जी लिमिट दिली होती त्याच्यात पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांच्या खरं तर दबावामुळे, माझी दुर्दैव आहे की मला शब्द वापरावा लागतोय, पण ह्या सगळ्यांनी त्या दिवशी पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला लाईन घेतली. त्याच्याचमुळे आज तर नोटीस निघाली, नाही तर नोटीस निघत नव्हती. आपण पाहतो की राज्यभरात अनेक ठिकाणी अनेक रस्ते अजूनही पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे रुग्णांना जायला त्रास होतोय. मात्र आता सुप्रिया सुळे पुण्यातल्या एका 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी आक्रमक झालेत. पुढची बातमी आहे भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थान रस्ता दुरुस्तीसाठी खासदार सुप्रिया सुळे धरणं आंदोलन करतायत, ज्यात बनेश्वर ट्रस्टचे सभासद आणि ग्रामस्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत. शिवाय अनेक गंभीर आरोप त्यांनी केलेत. काय आहेत त्यांचे हे आरोप आणि मागणी आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून.
ज्या बनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्या गावचे सगळे ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. परिस्थिती अशी पुढे आहे त्याची 700 मीटर फक्त रस्त्याची मागणी आहे आमची. आता रस्ता त्या ठिकाणी आहे का नाही हेच मुळात समजत नाही. गेले 3-4 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करते प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे, प्रशासनाकडे, पण प्रशासन टोलाटोली करते. जिल्हा परिषद म्हणते आमच्याकडे नाही, PMRD म्हणते आमच्याकडे नाही. ह्या आदामध्ये तो रस्ता राहिलेला आहे. एवढी वाईट परिस्थिती की त्या ठिकाणी अमृता विद्यालय 1200-1300 विद्यार्थी त्या रस्त्याने येतात जातात, लहान मुलं. आज त्या गाडी फोडून अपघात लहान मुलांचे झालेले आहेत, अपघात होत आहेत. आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे देवस्थान आहे की गरिबांचं मिनी महाबळेश्वर येते. तुम्ही येऊन पहा त्या ठिकाणी बनेश्वरची प्रशासनाने येऊन पाहावं काय परिस्थिती. करत नाही प्रशासन, काय टॉल त्यांची काय मानसिकता आहे किंवा नाही समजत नाही. रस्ता फक्त आम्हाला रस्ता पाहिजे, बाकी काही नाही. तुम्ही आमचे आमचं म्हणणं एवढंच की रस्ता बनेश्वरचा व्हायला पाहिजे. आणि जिथं जागा कमी आहे तिथं शेतकरी सहकार्य करत आहेत जागा द्यायला, प्रशासन करत नाही. मग काय त्यांची अडचण त्यांनी समजून घ्यावं. आता हे हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतात ना, मग त्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे. आता आम्ही पण शिवभक्तच आहे, पण आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर रस्ता व्हावा. आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून, एवढंच, बाकी काय. रस्ता होणे हे गरजेचं आहे आणि टोलोटोली न करणे, रस्ता करणे हे गरजेचं आहे. आता चालणं सुद्धा जमत नाही, गाडी तर चालवताच येणार नाही. रस्ता आहे किंवा नाही हा रस्ता शोधावा लागेल पहिल्यांदा, हा रस्ता आहे का म्हणून. इतकी हालत हे गव्हर्नमेंटने करून ठेवलेली आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. प्रशासन जर मोजून कर आकारत असेल तर या सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्यायलाच हव्यात